नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगोदर आपण ब्रेकिंग न्यूज काय आहे ते बघूयात। तर आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये असे होणार आहे की अद्वैतने स्वतः कलाला घास भरून प्रेमाने आणि मिठीत घेऊन आतमध्ये आणलेले असते आणि सरोजने मात्र हे आबांसमोर एक भयानक आत ठेवलेली असते। कारण आबा तर हे कला ही आतमध्ये आल्यानंतर आणि स्वतः अद्वैतने तिची माफी मागून तिला आत आणलेली असते, म्हणून आबा तर खूप खुश असतात। परंतु सरोज मात्र जेव्हा बोलायला जाते तेव्हा मात्र आबा हे सरोजबरोबर न बोलता आतमध्ये जायला निघतात। तेव्हा सरोज म्हणते की आबा, मी सुद्धा तुमच्यासमोर एक अट ठेवत आहे की जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत घरातील कोणीही कलाबरोबर नाही बोलू शकत। तेव्हा मात्र सर्वजण हे सरोजकडे पाहत असतात आणि जो पेढीवर खूप मोठा चमत्कार झालेला असतो, कारण पेढीला जी आग लागलेली असते तर त्यामध्ये हे चांदेकरांचे काही ना नुकसान झालेले नसते, कारण अद्वैतने कलाची माफी मागितलेली असते आणि स्वतःहून तिला उचलून घरामध्ये मानाने घेऊन तो आलेला असतो। शेवटी अद्वैत सुद्धा हा कलापुढे नतमस्तक झालेला असतो। तर आजच्या भागामध्ये पूर्णतः काय होते हे आता आपण बघूयात। तेव्हा इकडे सरोज ही आपल्या रूममध्ये असते आणि रूममध्ये असल्यानंतर ती अद्वैतला आपल्यासोबत बोलायला बोलावते। तेव्हा अद्वैत येतो। अद्वैत म्हणतो की आई, अगं काय झाले, तू मला इतक्या घाईने बोलावून घेतले। तेव्हा सरोज म्हणते की अरे, बरेच दिवस झाले की या घरात आपल्याला बोलण्यासाठी असा निवांत वेळ नाही मिळाला, त्यामुळे आज मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे। अरे, तू तर त्या मुलीशी चांगलं वागण्याचं नाटक करत होतात, पण मला एक गोष्ट खरं सांग, अरे तुला त्या मुलीशी चांगलं वागण्याची नाटक करण्याची काय गरज होती? मुळातच तिची असं चांगले वागण्याची लायकी सुद्धा नाही, त्यामुळे कशासाठी करतो तू हे सर्व? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, मी तिच्यासाठी काही फेवर करत नाही। तेव्हा सरोज म्हणते की अरे, मगाशी तर तू तिच्यासाठी जेवणाचं ताट सुद्धा तिकडे बाहेर घेऊन गेला। अरे, हा तर तुझा चांगुलपणा झाला, परंतु त्या मुलीला त्याची काही किंमत तर नाहीच। तेव्हा अद्वैत म्हणतो, आई हे तिने मुद्दाम केले, कारण आबांसमोर तिला तिचा पॉइंट प्रूव्ह करायचा होता, म्हणून ती काही खातपेत नसेल। परंतु ठीक आहे, ती सुद्धा हट्टी असेल तर मी सुद्धा काही हट्टीला कमी नाही, मग मी सुद्धा मुद्दाम तिच्यासमोर हे ताट घेऊन गेलो। तेव्हा सरोज म्हणते की अरे, पण तिने काय केले, त्यातील एका पोळीचा घास घेतला आणि ताट तर परत पाठवून दिले। अरे, यावरूनच लक्षात येते की ती किती अडेल तंटू आहे। आणि ते सर्व जाऊन दे, माझं काम तर तुझ्याकडे एक वेगळंच होतं की तुला त्या मुलीबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करायचं होतं, तर हे तुम्हाला अगोदर का सांगितले नाही? अरे, माझा तर उगाचच गैरसमज झाला। तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, खरं तर मला तुला हे सांगायचंच होतं, पण मी नंतर विचार केला की आई, मला माहिती आहे की तू किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे अनेकदा मी विचार केला, परंतु तुला नाही सांगितलं। आणि जर मी तुला सांगितले असते तर त्यावेळी तुम्हाला विरोध केलाच असता आणि मुळात तर तुम्हाला असे करून दिलेच नसते। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू डायरेक्ट आबांना जाऊन हे सर्व सांगितले असते की जे मला नको होतं, म्हणून त्यावेळेस मी तुला कुठलेही काही सांगितले नाही। आणि आता आई, प्लीज तू त्यावरून गैरसमज मात्र करून घेऊ नको। तेव्हा सरोज मात्र खुश होते आणि नाही अद्वैत, अरे खरंच मी अगोदर अस्वस्थ तर होतेच, परंतु आता माझ्या जीवात जीव आला, कारण मला आता पटले माझा मुलगा काही चुकीचं नाही वागत, त्याचं डोकं अगदी शाबूत आहे। तेव्हा अद्वैत तर खुश होतो आणि थँक्यू म्हणतो। त्यानंतर इकडे रजनी ही कलाकडे येते आणि कलाला म्हणते की अगं, तू जरा काहीतरी खाऊन घे, कालपासून तू काही खाल्ले सुद्धा नाही आणि पाणी सुद्धा प्यालेली नाही, तुझी तब्येत बिघडेल, तुला त्रास होईल। अगं, तुला अशा अवस्थेत बघून खरंच मला खूप त्रास होतो। तेव्हा लगेच कला म्हणते की रजनी मॅडम, अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि माझी काळजी करू नका, कारण मला काही होत नाही आणि तसंही या घरात मी काही बोलले, काही जरी केलं तरी ते चुकीचंच वाटतं आणि माझं म्हणणं तर कोणी ऐकून घ्यायला तयारच नसतं। तेव्हा कला विचारत पडते, तर रजनी विचारते की काय ग, कुठे हरवलीस? तेव्हा कला म्हणते की काही नाही। तेव्हा रजनी म्हणते की हो, आपलंच बोलणं आपल्या व्यक्तीला जेव्हा कळत नाही त्याचं दुःख मला कळतं। तेव्हा कला म्हणते की अहो रजनी मॅडम, तुम्ही असे का बोलतात? तर रजनी म्हणते की नाही अगं कला, मला फक्त तुला इतकंच सांगायचं होतं, तुझं दुःख मला कळतं, कारण माझी सुद्धा तीच स्थिती आहे। कधी ना कधी वर्षानुवर्ष संसार करू तरी सुद्धा आपली व्यक्ती ती आपल्याला अनोळखीच वाटते। तेव्हा कला म्हणते की सरोज, अहो रजनी मॅडम, तुम्ही कोणत्या संसाराबद्दल बोलतात की जो संसार तो फक्त जगाला दाखवायचा असतो आणि त्याबरोबर नातं जोडायचं, की तो संसार की ज्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी हे काही नाही, आपण फक्त काय आणि एकाग्रीपणा आणि त्यात वैर आहे असे। तेव्हा रजनी म्हणते की अगं तसे काही नाही, अगं सोहम नंतर मला
मला मुलीची इच्छा होती आणि जर ती मुलगी झाली असती तर ती अगदी तुझ्यासारखी अशी धाडसी, खरी आणि कर्तृत्ववान अशी मुलगी मला हवी होती. परंतु जेव्हा तू घरात आली तेव्हा माझी तुझ्या येण्याने ती इच्छा मात्र मुलीची पूर्ण झाली. तेव्हा कला म्हणते की अहो रजनी मॅडम, मी तुमची मुलगीच आहे. तेव्हा रजनीला जांभळ्या येत असतात तर कला म्हणते की अहो रजनी मॅडम जा, आता खूप उशीर झाला, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा. तेव्हा रजनी म्हणते की अगं काही नाही, आज पहिली माळ होती म्हणून थोडीशी दगदग झाली, कारण मदतीला तू नव्हती म्हणून. तेव्हा कला म्हणते खरंच तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. तेव्हा रजनी म्हणते की हो मला सुद्धा. आणि रजनी आतमध्ये जायला निघते. त्यानंतर रजनी आतमध्ये गेल्यानंतर कलाला खूप थंडी वाजत असते आणि ती कुडकुडत असते. अद्वैतचे मात्र कलाकडे लक्ष जाते आणि तो तिच्याकडे बघत मनात म्हणतो की खरंच ह्या मुलीत किती ॲटिट्यूडपणा भरलेला आहे, अगदी ठासून इतकी कुडकुडते, थंडी वाजते तरी सुद्धा तोंड घेऊन एका ठिकाणी उभी राहिली. तेव्हा कला सुद्धा अद्वैतकडे रागाने बघत असते आणि एखाद्या माणसामध्ये इतका माज भरलेला असतो. खरंच ह्या चांदेकर मध्ये खूप माज भरलेला आहे. तेव्हा लगेच अद्वैत तिच्यासाठी एक शाल घेऊन बाहेर येतो आणि तुझ्यावर दयामाया दाखवायची म्हणून हे देत नाही, तर तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं. तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे बघ, तुझ्या हातची एकही गोष्ट मला नकोय, तू जर हे नाही केलं तरी सुद्धा बरं राहील. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की कसला माज भरलेला आहे तुझ्या इतका, अगं थंडीने कुडकुडते म्हणून तुला हे देतोय. तेव्हा कला म्हणते की नको, मला माझं काय आहे ते मी बघून घेईल. तेव्हा अद्वैत लगेच रागाने ती शाल तेथे याच्यावर स्टूलवर ठेवतो आणि रागाने आतमध्ये निघून जातो. तरी सुद्धा ती त्या शालीला हात लावत नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी सरोज ही अद्वैतला म्हणत असते की आज काही झाले तरी ऑफिसच्या कामावर मात्र तू दुर्लक्ष होऊन देऊ नकोस, ऑफिसमध्ये जा, अपडेट्स घे आणि काय काम झालं ती सुद्धा एकदा बघून घे, नवरात्रीमुळे हे सर्व राहायला नको. आणि एक काम कर, आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर बरोबर तू एक मीटिंग सुद्धा जॉईन कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, मी आज करणारच आहे. तेव्हा सरोज म्हणते की हो, जे काही झालेले आहे त्याकडे लक्ष दे. आणि तेवढ्या श्रीकांतच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि श्रीकांत लगेच धक्क्याने उभा राहतो आणि लगेच म्हणतो की काय झाले, जे काही व्यवस्थित असेल ते मला सांगा. तेव्हा लगेच आबा विचारतात की अरे श्री काय झाले. तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की आबा, आपल्या सांगलीमधील शोरूमला आग लागली. ते ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. रजनी म्हणते की अरे देवा, हे असे कसे विघ्न. तेव्हा सरोज म्हणते की श्रीकांत दादा, हे असे कसे होऊ शकते, आपण तर सर्वत्र हे फायर एक्सटिंग्विशन इन्स्टॉल सुद्धा केले. तर अद्वैत म्हणतो की हो, आपण रेग्युलर फायर सिक्युरिटी चेक सुद्धा करतो, मग आग लागलीच कशी म्हणून सर्वांना खूप टेन्शन येते. तेव्हा श्रीकांत म्हणतो की अरे काही कल्पना नाही, पण फार मोठी आग लागली असे मला कळले. तेव्हा अद्वैत म्हणतो की काका, मी मिस्टर देशमुखांशी बोलून घेतो, तेथील सर्व काही गोष्टी तेच मॅनेज करत असतात. तेव्हा काका म्हणतात की अद्वैत लगेच आपल्याला तिकडे जावे लागेल, कारण फार मोठी आग आहे ती. तेव्हा अद्वैत म्हणतो की मुळात आग कशी लागली हे सुद्धा बघावे लागेल. अद्वैत आणि श्रीकांत काका जायला निघतात तर आबा लगेच त्यांना थांबवतात. तेव्हा अद्वैत वळून विचारतो की आबा काय झाले, कशाला थांबवले. हे बघा आबा, मी पर्सनली तिकडे जाऊन बघतो की नक्की काय झाले. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, कसेही तू तिकडे जरी गेला तरी ती आग विझणार नाही. तेव्हा सरोज रागाने म्हणते की आबा, अहो तुम्ही असे काय बोलतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, तुम्ही कसली काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, फायर नक्की कंट्रोलमध्ये येईलच आणि मुळात आग का लागली याचा सुद्धा तपास करता येईल. तेव्हा आबा म्हणतात अरे, हे घटनेचं फक्त एकच कारण आहे की घरातील लक्ष्मी ही घराच्या बाहेर आहे, म्हणून हे संकट आपल्यावर येतात. एक गोष्ट लक्षात घ्या की ठिणगी पडल्याशिवाय कोणतीही आग लागत नाही, त्यामुळे वेळीच तुम्ही लक्षात घ्या आणि ही ठिणगी कशी विझवायची त्याकडे लक्ष द्या. लवकर तुम्ही तुमची चूक सुधारा, नाहीतर पुढे काय होईल हे सांगता येत नाही. तेव्हा श्रीकांत म्हणतो की आबा, आहो आग सुद्धा आटोक्यात येत नाही, मॅनेजरचा पुन्हा कॉल आला होता आणि सर्वजण प्रयत्न करतात. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, मी तुला अजून सुद्धा सांगतो की तू जा आणि कलाला पुन्हा आतमध्ये घेऊन ये. अरे हाच देवीचा संकेत आहे असे समज, तू त्याचा कोप होऊन देऊ नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, या सर्वावर माझा विश्वास नाही, माझी गरज आता तिकडे आहे, प्लीज आबा मला तिकडे जाऊन द्या. तेव्हा आबा चिडतात आणि हे बघ अद्वैता, सांगलीला जाण्या अगोदर त्या पोरीला तू सन्मानाने घरात घेऊन ये. तेव्हा सरोज म्हणते की आबा, खरंच असे काही नसते, हे सर्व आपल्या मनाचे खेळ असतात. आणि सरोज अद्वैतला चल असे म्हणते तर लगेच आबा म्हणतात की थांब, तिला आत आणल्याशिवाय दाराबाहेर पाऊल सुद्धा मी तुला टाकून नाही देणार. प्रत्येक वेळीच तुझी मनमानी खपवून घेतली जाणार नाही, हे मी तुला सांगून ठेवतो. अद्वैत, तू अगोदर
तर बाहेर जा आणि कलाला लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये घेऊन ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा अहो पण, तर आबा म्हणतात की मला एकही काही सांगू नको, बाहेर जा आणि कलाला आतमध्ये घेऊन ये. तेव्हा अद्वैत काही न बोलता बाहेर तडकन निघून येतो. इकडे मात्र कला बाहेर, तिने अन्न पाणी काही न घेतल्यामुळे तिला चक्कर यायला सुरुवात होते. अद्वैत धावतच येतो आणि कला खाली पडणार तोच लगेच तो कलाला आपल्या मिठीत घेऊन धरतो आणि खरे खरे असे करत असतो. कला मात्र ही बेशुद्ध असते. अद्वैत तिला गालाला मारत म्हणतो की अगं खरे उठ, अगं खरे उठ. तेव्हा अद्वैतला तर टेन्शन येते आणि तो मनात म्हणतो की आता मी काय करू, ही तर नाही उठत आणि जर आबांचं ऐकलं नाही तर ते भयंकर संतापते. एकतर खूप चिडलेले आहे त्यामुळे मी आता काय करू म्हणून तो डायरेक्ट लगेच कलाला उचलतो आणि आपल्या मिठीत तो डायरेक्ट घरात घेऊन येतो. सर्वजण अद्वैतकडे पाहत असतात आणि जेव्हा तो एक पाऊल घरात टाकतो त्याच वेळी श्रीकांतच्या मोबाईलवर एक कॉल आलेला असतो आणि ती तर आनंदाची बातमी असते. तेव्हा जेव्हा घरात कला ही पाऊल म्हणजे अद्वैतच्या मिठीत येते तेव्हाच तेथे खूप मोठा असा चमत्कार घडलेला असतो. म्हणजे रजनी म्हणते की अद्वैत कलाला घेऊन आला. तेव्हा सर्वजण बघत असतात आणि त्याच वेळी श्रीकांत काका जोरात ओरडून म्हणतात की आबा आग विझली आणि त्याच वेळेस आबा तर खुश होऊन आपल्या कलाकडे बघत असतात, कारण हा कलाच्या पायगुणाचा चमत्कार आहे असे आबांना तर खात्री पटते. जशी ती अचानक आग लागली होती तशी ती अचानक विझली सुद्धा असे श्रीकांत काका जेव्हा सांगतात तर सर्वांना खूप मोठा हा चमत्कारच वाटतो आणि आबा आपलं काही नुकसान झालेले नाही तर आबा खूपच खुश होतात आणि आपल्या लक्ष्मी सारख्या कलाकडे अगदी आनंदाने बघत असतात. तेव्हा अद्वैत कलाला आतमध्ये घेऊन येतो आणि सोप्यावर ठेवतो. तेव्हा रजनी म्हणते की अगं कला डोळे उघड, अगं डोळे उघड, काय झालं तुला, अगं काय झालं. सर्वजण कलाला नेमकं काय झाले असेल म्हणून खूप टेन्शन मध्ये येतात. तर आबा म्हणतात की अगं सुनबाई सुनबाई अगं डोळं उघड आणि तेवढ्या सोहम धावतच पाणी घेऊन येतो आणि अद्वैतच्या हातात देतो. तेव्हा अद्वैत कलाच्या चेहऱ्यावर ते पाणी शिपडतो आणि खरे खरे असे म्हणून आणि तेवढ्यात कलाला शुद्ध येते आणि कला लगेच डोळे उघडते आणि घरात आहे हे बघून ती म्हणते की मी येथे घरात कशी आले असे विचारते. तेव्हा कला लगेच उठण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला तर बाहेर जायचे असते. जोपर्यंत अद्वैत तिला मानाने माफी मागून घरात घेत नाही तोपर्यंत तिला काही घरात यायचे नसते. तेव्हा आबा म्हणतात की अगं कला काय झाले तुला, तू उठू नको, असे आराम कर जरा. आणि कला तू कुठेही जाणार नाही, बस खाली. परंतु तरीही कला ऐकत नाही. तिला तर उठता सुद्धा येत नसते तरी सुद्धा ती उठण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत धर तिला, ती पडन खाली. तेव्हा अद्वैत धरायला लागणार तोच कला नाही असे खुणावते आणि परत ती उठून बाहेर जायला निघते. तर कुणाला नेमकं कसे या कलाला समजावे ते नाही कळत. तेव्हा रजनी म्हणते की अगं कला थांब ना कला, सावकाश, अगं सावकाश म्हणून सर्वजण कलाच्या मागे येतात. अगदी सरस सुद्धा येते तर कला कुणाचे ऐकता परत आपल्या जागेवर येऊन उभी राहते. कलाला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसते तर रजनी तिच्या मागे सावकाश, अगं कला सावकाश असे म्हणत येते. तर अद्वैत सुद्धा असतो. घरातील सर्वजण परत कलाच्या मागे येतात. रजनी म्हणते की अगं कला परवा रात्रीपासून तुझ्या पोटात अन्नाचा आणि पाण्याचा एकही कण नाही. अगं अशाने तुला काहीतरी होईल, तू तुझी काळजी घे, त्यामुळे तू आता इथे उभी राहू नकोस, आतमध्ये चल. तेव्हा कला म्हणते की मला विनाकारण घराच्या बाहेर काढले, मग आता मी घरात परत कशी येऊ. म्हणून कला पुन्हा चक्कर येऊन खाली पडायला लागते. तिला ग्लानी येते. रोहिणी आणि सरोज एकमेकीकडे बघत असतात. सोहमला सुद्धा खूप वाईट वाटते. आबा सुद्धा कलाला समजवतात की अगं कला रजनी जे काही करते बोलते ते बरोबर बोलते, चल तू सुनबाई आतमध्ये चल. तेव्हा कला म्हणते की जर आता मी घरात आले तर मी ही माझी चूक आहे असे स्वीकार आणि मला जी शिक्षा दिलेली आहे ती मला मान्य आहे असा अर्थ होतो. त्यामुळे आजोबा मी असा खोटा आळ घेऊन नाही जगू शकत, म्हणून हात जोडून कला ही आजोबांची माफी माग. तेव्हा रजनी म्हणते की अगं कला तुझी अवस्था पक्की काय झाली ते, अद्वैतने तुला घराच्या बाहेर काढले होते, मग अद्वैतच तुला आता घरात घेऊन आला होता, त्यामुळे तू असा हट्ट करू नकोस, चल आतमध्ये चल. तरी सुद्धा कला ऐकायला तयार नसते. कला म्हणते की नाही रजनी मॅडम, मी शुद्धीत असताना सुद्धा त्याने माझ्यावर खोटे आरोप केले, माझा अपमान केला आणि मग मला घराच्या बाहेर काढ आणि आता बेशुद्ध झाल्यानंतर मला घरात नेले. त्यामुळे जोपर्यंत माझी काही चूक नसताना तुम्हाला मानाने माफी मागून घरात घेत नाही तोपर्यंत मी घरात नाही जाणार. तेव्हा अद्वैत फक्त बघत असतो. तेव्हा सरोजला लगेच राग येतो. सरोज म्हणते की खरंच काय ग, कुठून इतका उद्धटपणा तुझ्यात आला आणि त्याने त्याची काही चूक नसताना तरी सुद्धा त्याने उचलून तुला आतमध्ये नेले आणि आता सगळ्यांची सहानुभूती मिळाल्यानंतर तू त्याला बाहेरून अशा आटी घालते. काय समजते तू स्वतःला, कोण आहेस ग तू. तेव्हा कला म्हणते की हे पहा सरोज मॅडम, मला घरात यायला काही हरकत नाही, तुम्ही आयुष्यभर मला ते ऐकवाल, परंतु आमचं सुद्धा नाईलाज आहे की कारण मला ते ऐकून घ्यावीच लागेल. परंतु माझी काही चूक नाही तरी सुद्धा मला ते ऐकून घ्यायचे नाही, त्यामुळे मला माफ करा, मी घरात नाही येऊ शकत. मॅडम अहो या घराला तर मी
मी स्वीकारले, परंतु या घरातील लोकांनी आणि या घराने मला नाही स्वीकारले. ज्याच्या नावाने मी कुंकू लावते तो तर मला जवळ सुद्धून येऊन द्यायला तर बायकोचा हक्क तर काही दिलेला नाहीच, परंतु तो तर मला समजून कधीच घेत नाही. तेव्हा रोहिणी लगेच सरोजच्या कानात म्हणते की सरोज वहिनी, अगं बघितलेस का किती हुशारीने इने अद्वैतला आपल्या बाजूने करून घेतले. कधी नव्हे त्याने हाताला धरून हिला पहिल्यांदा घराच्या बाहेर काढले आणि कधी नव्हे तुला महत्व दिले, त्यासाठी ही सर्व नाटक करते. तेव्हा सरोज म्हणते की मी तर या मुलीला बरोबर ओळखून आहे, हिची सर्व नाटक मला कळतात. आणि रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, आज जर हिच्या मनासारखे झाले तर ही मुलगी बरोबर पावलोपावली तुम्हाला दोघांना तिच्या इशाऱ्यावर नाचवे. तुम्हाला तिचं ऐकून घ्यावीच लागेल आणि मी जे काही म्हणते अगदी तसेच खरे होईल. तेव्हा सरोज बोलायला जाणार तोच लगेच अद्वैत कालाला म्हणतो की कसलं नवीन नाटक आता सुरू केलेस, घरात घेतले तरी कटकट, बाहेर थांबवले तरी सुद्धा कटकट, प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी हवी अशीच व्हावी असे वाटते का? आणि तेवढ्यात श्रीकांतच्या मोबाईलवर परत त्या पेढीवरून कॉल येतो आणि ते सांगतात की सर्व काही परिस्थिती ही व्यवस्थित झाली. तेव्हा श्रीकांत काका गुडगुड करून खुश होतात आणि ठीक आहे असे बोलून फोन ठेवतात. तेव्हा लगेच श्रीकांत काका आबा आणि अद्वैतला म्हणतात की आबा आणि अद्वैत, सर्व काही ब्रँडची परिस्थिती पण पुन्हा व्यवस्थित झाली. तेव्हा अद्वैत म्हणतो की नशीब, पण काका अहो आग का लागली हे आपल्याला तपासून घ्यावे लागेल. तर इकडे कलाला खूप त्रास होत असतो आणि तिला चक्कर येऊन ती खाली पडणार अशी तिची स्थिती होते. तेव्हा अद्वैत काकांना म्हणतो की तू सानेंना लगेच मेल कर आणि जी काही परिस्थिती आहे कशाने झाली ही चेक करायला सांग. तेव्हा श्रीकांत काका लगेच फोन करायला घेतात. तर आबा हे अद्वैतला म्हणतात, अद्वैत अरे अंबाबाईचे जे मला संकेत येतात ना ते कधीही खोटे नसतात, त्यामुळे कला ही घरची लक्ष्मी आहे, तू तिला मानाने घरात घेऊन ये. तेव्हा अद्वैतला तर टेन्शन येते, परंतु श्रीकांत काका म्हणतात की अहो आबा तुम्ही अद्वैतला का भरीस घालतात? अहो असे काही घडत नाही आणि असे काही होतच नसते, ह्या फक्त आपल्या मनाच्या भावना असतात. तेव्हा आबा म्हणतात की अरे श्री, मग तूच सांग की काही कारण नसताने ध्यानीमानी नसताने ही आग लागलीच कशी? आणि जेव्हा कलाला अद्वैतने उचलून घरात नेलं तेव्हा तर आग शांत झाली. तेव्हा सरोज म्हणते की आबा परंतु आबा मात्र सरोजची काही ऐकून न घेता अद्वैतला म्हणतात, अद्वैत तू तिला आतमध्ये घेऊन ये, समजा काही सुरळीत होईल, लक्ष्मीचा तू अपमान करू नको, तिला आतमध्ये घेऊन चाल, सर्व काही ठीक होईल. तेव्हा शेवटी अद्वैतला आबांचे ऐकावे लागते आणि तो कलाला धरतो आणि खरे प्लीज आत चल असे म्हणतो. शेवटी कला तयार होते आणि अद्वैत सोबत ती आत यायला निघते. तर आबा खूपच खुश होतात, परंतु नैना, रोहिणी आणि सरोज यांना तर खूपच राग येत असतो. तेव्हा अद्वैत स्वतः धरून कलाला मानाने आतमध्ये घेऊन येतो. आतमध्ये आल्यानंतर सर्वजण कलाभोवती असतात आणि कला तिथे सोफ्यावर बसलेली असते. तिला तर खूप चक्कर येतच असतात. तर रजनी ही तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि कला पाणी घे असे म्हणते. तर आबा लगेच म्हणतात की अगं रजनी, तू ते पाणी अद्वैतकडे दे. आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू तुझ्या हाताने पाणी पा. अद्वैत मात्र तयार नसतो. तेव्हा रजनी म्हणते की ठीक आहे मी देते. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की काकी थांब आणि रजनीच्या हातातील तो ग्लास घेतो आणि आपल्या हाताने तो कलाला पाणी पाजतो. तेव्हा कला त्याच्याकडे पाहते आणि ते पाणी पिते. तर आबा खूपच खुश होतात, परंतु सरोज मात्र खूप राग येतो. तेव्हा रोहिणी म्हणते की 2 घडीची नाटकं आहे ही सगळी असे सरोजला म्हणत असते. अगं बघ ना सरोज वहिनी, तुझा मुलगा किती प्रेमाने तिला पाणी पास. अगं कसा आहे आपला अद्वैत, इतका मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा पण एकाच मिनिटात तो हिच्या जाळ्यात अडकतो. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, उगाच काही बोलू नकोस, आबांनी त्याला पाणी देण्यासाठी सांगितले म्हणून ते हे सर्व करतो, हे तर तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं, उगाच तू माझे कान भरू नको. तेव्हा अद्वैत आपल्या हाताने कलाला पेढा सुद्धा भरवतो. तेव्हा रजनी म्हणते की अगं कला, अख्खा पेढा खा, एकतर तू काही खाल्लेले नाही, थोडस गोड खाल्लं तर तुला बरं वाटेल. तेव्हा लगेच ती अद्वैतच्या हातातील सर्व पेढा अद्वैतच्या हाताने खाते. त्यावर आबा विचारतात की कला, आता तुला बरं वाटतं ना? हे बघ तू घरी आली आणि गेलेलं चैतन्य परत घरी आलं, अगं मनावरचं ओझं कमी झालं, आता जरा हलकं वाटतं, म्हणून आबा खुश होता. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा, अहो अगदी बरोबर बोलतात, कारण कला जेव्हा घरात नव्हती तर सणाला म्हणजे नवरात्रीला काही अर्थ नव्हता. तेव्हा सरोज आणि श्रीकांत रागाने रजनीकडे पाहतात. तेव्हा आबा म्हणतात की चला आता घरची सुनबाई आली ना, मग आजची आरती तिच्याच हाताने व्हायला हवी. तेव्हा सरोजला तर खूपच राग येतो आणि आबांकडे रागाने बघत असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण आरती करतात. त्यानंतर श्रीकांत हा सर्वांना सांगत असतो की इतकी मोठी आग लागली परंतु आपलं काही एक नुकसान नाही झालं, 2 तासात आपली पेढी लगेच चालू झाली. हे ऐकून तर सर्वांना खूप मोठा आनंद होतो आणि आबांना तर खूपच जास्त. तेव्हा आबा खुश होऊन अद्वैतला म्हणतात की अद्वैत, अरे कलामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास आहे, त्यामुळे तिला तुम्ही दुखू नका. तेव्हा सरोज बोलणार
तोच लगेच आबा जायला निघतात. तोच लगेच सरोज म्हणते की आबा थांबा, आणि जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत कलाशी सुद्धा या घरात कोणीही बोलणार नाही. तुम्ही माझ्याशी बोलणार नाही हे तुम्ही ठरवलेले आहे, तर तुम्हाला सुद्धा माझे ऐकावे लागेल आणि घरात कोणीही कलाबरोबर नाही बोलणार. तेव्हा आबांना तर धक्का बसतो आणि सरोजचा आणखीन राग येतो. तेव्हा कला आणि अद्वैत हे सरोजकडे पाहत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.